नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 023 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 23. प्रत्यक्ष पुस्तक वाचन आरंभ करण्यापूर्वी आपल्याला विनंती की कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला कदाचित आपल्याला हे बोर वाटेल, पण विश्वास ठेवा की ह्या उपक्रमामधून ह्या व्हिडिओमधून आपल्याला अत्यंत महत्त्वाचे मोलाचे भगवद्गीतेचे आणि वेदांचे, शास्त्रांचे, पुराणांचे आणि सनातन धर्माचे ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याचबरोबर ही पण विनंती आहे की यापूर्वीचे 22 भाग जर आपण या उपक्रमातील बघितले नसतील तर कृपया आपल्या चॅनलच्या नावाला क्लिक करा. तिथे आतमध्ये प्लेलिस्ट नावाचं बटन असेल. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची आपली प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन 1 ते 22 पहिले 22 भाग सुद्धा आपण सलग ऐकावेत, ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे परमात्म्याचं ध्यान करूयात आणि मग प्रत्यक्ष पुस्तक वाचनाला आरंभ करूयात. ओम श्री परमात्मने नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग श्लोक क्रमांक 11. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा श्लोकाचा संबंध वाचूयात. पूर्वीच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी असे सांगितले आहे की माझा जन्म व माझी कर्मे यांना जे दिव्य समजतात त्या अनन्य प्रेमी भक्तांना माझी प्राप्ती होते. यावर अशी जिज्ञासा होते की त्या भक्तांना भगवंत कशा प्रकारे आणि कोणत्या रूपात भेटतात. त्याला उत्तर देत भगवंत स्वतः म्हणतात 11व्या श्लोकामध्ये. 11वा श्लोक. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. अर्थ बघूया. हे अर्जुना, जे भक्त मला जसे भजतात मीही त्यांना तसाच भजतो, कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. सुंदर प्रश्न आणि सुंदर उत्तर किंवा सुंदर विषय आपल्याला भगवद्गीतेतला समजतो आहे. 11व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न. जो भक्त मला ज्या प्रकारे भजतो मी सुद्धा त्याला त्याच प्रकारे भजतो या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर पुढच्या पानावर आहे. उत्तर वाचूयात. याद्वारे भगवंतांनी असे दर्शवले आहे की भक्तांचे भजनाचे प्रकार भिन्न भिन्न असतात. आपापल्या भावनेप्रमाणे भक्त माझी निरनिराळी रूपे मानतात आणि आपापल्या मताप्रमाणे माझे भजन व स्मरण करतात. म्हणून मी सुद्धा त्यांना त्यांच्या भावनेप्रमाणे त्या त्या रूपातच दर्शन देतो. श्री विष्णू गुरु रूपाची उपासना करणाऱ्यांना श्री विष्णू रूपात, श्री रामरूपी उपासना करणाऱ्यांना श्री रामरूपात, श्री कृष्ण रूपाची उपासना करणाऱ्यांना मी श्रीकृष्ण रूपात, श्री शिवरूपाची उपासना करणाऱ्यांना मी श्री शिवरूपात, श्री गणेशाच्या रूपाची उपासना करणाऱ्यांना मी श्री गणेशाच्या रूपात, देवी रूपाची उपासना करणाऱ्यांना मी देवी रूपात आणि निराकार आणि सर्वव्यापी रूपाची उपासना करणाऱ्यांना मी निराकार सर्वव्यापी रूपात भेटतो. अशा प्रकारे जे भक्त माझ्या मत्स्य, कुर्म, नृसिंह, वामन इत्यादी इतर रूपांची उपासना करतात त्यांना त्या त्या रूपात दर्शन देऊन मी त्यांचा उद्धार करतो. याशिवाय ते भक्त ज्या प्रकारे व ज्या ज्या भावनेने माझी उपासना करतात त्या त्या प्रकारे व त्या त्या भावनेचे मी अनुकरण करतो. जो माझे चिंतन करतो त्याचे मी चिंतन करतो. जो माझ्यासाठी व्याकुळ होतो मी त्याच्यासाठी व्याकुळ होतो. जो माझा वियोग सहन करू शकत नाही मीही त्याचा वियोग सहन करू शकत नाही. जो मला आपले सर्वस्व अर्पण करतो मीही त्याला आपले सर्वस्व अर्पण करून टाकतो. जे गोप बालकांच्या प्रमाणे मला आपला सखा मानून माझे भजन करतात त्यांच्याबरोबर मी मित्राप्रमाणे वागतो. जे नंद यशोदेप्रमाणे मला पुत्र मानून माझे भजन करतात त्यांच्याबरोबर पुत्राप्रमाणे वागून मी त्यांचे कल्याण करतो. तसेच रुक्मिणीप्रमाणे मला पती मानून भवणाऱ्यांच्या बरोबर पतीप्रमाणे, हनुमानाप्रमाणे मला स्वामी समजून भजणाऱ्यांच्याशी स्वामीप्रमाणे आणि गोपींच्या प्रमाणे मला माधुर्य भावनेने भजणाऱ्यांपाशी प्रियमतमाप्रमाणे वागून मी त्यांचे कल्याण करतो आणि त्यांना दिव्य दिव्य लीला रसामृताचा अनुभव देतो. पुढचा प्रश्न. लोक सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर. असे म्हणून भगवंतांनी असे दर्शवले आहे की लोक माझे अनुसरण करतात, म्हणून जर मी अशा प्रकारे प्रेम आणि सौहार्दपूर्व वर्तन करेन तर दुसरे लोकही माझ्याप्रमाणे असेच वागून निस्वार्थ भावनेने दुसऱ्याबरोबर योग्य प्रकारे प्रेमाने व सौहार्दाने वागू लागतील.
म्हणून या नीतीचा जगात प्रचार करण्यासाठीही अशा प्रकारे वागणे हे माझे कर्तव्यच होय, कारण जगामध्ये धर्मस्थापना करण्यासाठीच मी अवतार धारण करतो. आणि पुढचा फेमस श्लोक 12वा. त्या 12व्या श्लोकाचा संबंध, जर असे आहे तर मग लोक भगवंतांना न भजता इतर देवतांची उपासना का करतात. यावर भगवंत म्हणतात 12व्या श्लोकामध्ये, कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. अर्थ बघूया. या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. 12व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न, इह मानुषे लोके याचा भावार्थ काय. उत्तर, यज्ञानी कर्मांनी इंद्रादी देवतांची उपासना करण्याचा अधिकार मनुष्य योनीलाच आहे, अन्य योनींना नाही. हा आशय दाखवण्यासाठी येथे इह आणि मानुषे यांच्याबरोबर लोके या पदाचा उपयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न, कर्माचे फल मिळावे अशी इच्छा बाळगणारे लोक इतर देवतांचे पूजन करीत असतात, कारण त्यांना कर्मामुळे उत्पन्न होणारी सिद्धी त्वरित प्राप्त होते. या वाक्याचा आशय काय. उत्तर, असे म्हणून भगवंतांनी असे दर्शवले आहे की ज्यांना सांसारिक भोगांबद्दल आसक्ती आहे आणि जे आपण केलेल्या कर्माचे फल स्त्री, पुत्र, धन, घर किंवा मानमरातब यांच्या रूपाने मिळवू इच्छितात, त्यांचे विवेक ज्ञान नाना प्रकारच्या भोगवासनांनी झाकलेले असते. म्हणून ते लोक माझी उपासना न करता कामना पूर्ण होण्यासाठी इंद्रादी देवतांचीच उपासना करीत असतात, कारण त्या देवतांचे पूजन करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचे फल त्वरित मिळते. देवतांचा स्वभाव असा आहे की त्या बहुतेक असा विचार करत नाहीत की उपासकाला अमुक वस्तू देण्यामध्ये त्याचे वास्तविक हित आहे की नाही. त्या फक्त कर्मानुष्ठानाची विधिवत पूर्तता झाली की नाही एवढेच पाहतात. सांगोपांग अनुष्ठान सिद्ध झाल्यावर त्याचे जे फल तिच्या हातात असते आणि जे त्या कर्मानुष्ठानाचे विहित फल असते ते फल त्या देवता त्वरित देत असतात. परंतु मी असे करीत नाही. मी आपल्या भक्तांचे खरे हित अहित काय आहे याचा विचार करून त्यांच्या भक्तीच्या फलाची व्यवस्था करतो. माझे भक्त जरी सकाम भावनेने माझे भजन करीत असतील तरी त्यांची ती कामना मीच पूर्ण करतो. ती पूर्ण झाल्यामुळे त्यांना विषयांबद्दल वैराग्य वाढून माझ्याविषयी त्यांचे प्रेम व विश्वास वाढतो. म्हणून प्रापंचिक मनुष्यांना माझ्या भक्तीचे फल त्वरित मिळते असे दिसत नाही. आणि म्हणून मंदबुद्धीची माणसे कर्माचे फल त्वरित मिळवण्याच्या इच्छेने इतर देवतांचे पूजन करू लागतात. आणि पुढचा श्लोक येतो 13वा. त्याचा संबंध, या अध्यायाच्या 9व्या श्लोकात भगवंतांच्या दिव्य जन्मांचे कर्मांचे तत्व जाणणाऱ्यास भगवंतांची प्राप्ती हे फल मिळते असे सांगितले आहे. त्यापूर्वी भगवंतांच्या जन्माच्या दिव्यतेचा विषय व्यवस्थितपणे समजावून दिला आहे, परंतु भगवंतांच्या कर्माच्या दिव्यतेचा विषय स्पष्ट झालेला नाही. म्हणून आता भगवंत पुढील 2 श्लोकात आपल्या सृष्टी, रचना इत्यादी कर्मांमध्ये कर्तेपण, विषमता व स्पृहा यांचा अभाव दाखवून त्या कर्मातील दिव्यतेचा विषय समजावून सांगत आहेत. आणि पुढचा फेमस श्लोक 13वा. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. अर्थ बघूया. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्मांचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज. बघा, अत्यंत महत्वाचा विषय आहे. ह्या विषयावरून आपल्या सनातन धर्मावरती खूप सारे आरोप प्रत्यारोप केले जातात. हा श्लोक एकदम क्लिअर कट आपल्याला काय सांगतो बघा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केलेला आहे. आपल्याकडे जाती प्रथा कधीही नव्हती. जाती प्रथा आपल्याकडे रुजवली ती मुघलांनी, कम्युनिस्टांनी आणि इंग्रजांनी आणि नंतर भारत सरकारनी म्हणजे काँग्रेसच्या सरकारनी रुजवली. सनातन धर्मामध्ये जाती व्यवस्था नव्हती. आपल्याकडे वर्ण व्यवस्था होती आणि वर्ण कोणताही मनुष्य कोणताही वर्ण स्वीकार करू शकत होता किंवा या वर्णातून त्या वर्णात जाऊ शकत होता. एका वर्णाच्या मनुष्याची मुले दुसऱ्या वर्णामध्ये सुद्धा जाऊ शकत होती. आपल्याकडे जाती व्यवस्था कधीही नव्हती. पहिला प्रश्न, गुणकर्म म्हणजे काय. भगवंतांकडून त्यांच्या विभागानुसार 4 वर्णांच्या समूहाची रचना करण्यात आली आहे. या म्हणण्याचे तात्पर्य काय. उत्तर, अनादी काळापासून जीवांनी जी जन्मजन्मांतरामध्ये कर्म केलेली आहेत, ज्या कर्मांचा फलभोग त्यांना मिळालेला नाही, त्या कर्मांच्या प्रमाणे सत्व, रज व तमोगुण हे कमी जास्ती असतात.
तेव्हा जेव्हा भगवंत सृष्टी रचनेच्या वेळी माणसे निर्माण करतात तेव्हा ते गुण आणि कर्म यांच्याप्रमाणे मनुष्यांना ब्राह्मणादी वर्गांमध्ये जन्मास घालतात. म्हणजे त्यांच्यामध्ये सत्वगुण अधिक असतो त्यांना ते ब्राह्मण बनवतात. ज्यांच्यामध्ये तत्वमिश्रित रजोगुणाचे प्राधान्य असते त्यांना क्षत्रिय, ज्यांच्यामध्ये तमोमिश्रित रजोगुणाचे प्राधान्य असते त्यांना वैश्य, आणि जे रजोमिश्रित तमप्रधान असतात त्यांना शूद्र बनवतात. अशा प्रकारे निर्माण केलेल्या वर्णांना त्या वर्णातील माणसांच्या स्वभावाप्रमाणे वेगवेगळ्या अशा कर्मांचे विधानही त्यांच्याप्रमाणे भगवंतच करतात. म्हणजे ब्राह्मण शम दमादी कर्मांमध्ये रत राहावेत, क्षत्रियांमध्ये शौर्य तेज इत्यादी असावे, वैश्य हे कृती गोरक्षा या कामास लागावेत, आणि शूद्र हे सेवापरायण असावेत असे म्हटले आहे. अशा प्रकारे गुणकर्म विभागानुसार भगवंतांकडून चातुर्वर्ण्याची रचना होते. हीच व्यवस्था जगात निरंतर चालते. जोपर्यंत वर्णशुद्धी टिकून राहते व एकाच वर्णाच्या स्त्री पुरुषांच्या संयोगाने संतान उत्पन्न होते, विभिन्न वर्णांच्या स्त्री पुरुषांच्या संयोगाने वर्णांमध्ये संकरता येत नाही, तोपर्यंत व्यवस्थेमध्ये काही गडबड होत नाही. अर्थात थोडीशी गडबड झाली तरी वर्ण व्यवस्था कमी जास्त प्रमाणात राहतेच. येथे कर्म उपासनेचा प्रसंग आहे, त्याचा केवळ मनुष्यांनाच अधिकार आहे, म्हणून येथे मनुष्यांना उद्देशून वरील प्रमाणे म्हटले गेले आहे. तथापि हेही जाणून घेतले पाहिजे की देव, पितर व तीर्थक इत्यादी तिर्यक प्राणी इत्यादी दुसऱ्या योनीतील प्राण्यांची रचनाही भगवंत जीवांचे गुण आणि कर्म यांच्यानुसार करत असतात. म्हणून या सृष्टी रचनादी कर्मांमध्ये भगवंतांकडून किंचितही विषमता होत नाही. हाच आशय दाखवण्यासाठी येथे सांगितले आहे की मी चारी वर्णांची रचना त्यांचे गुण व कर्म यांच्या विभागानुसार केलेली आहे. पुढचा प्रश्न, ब्राह्मणादी वर्णांचा विभाग जन्माने मानावा की कर्माने? उत्तर, जन्म व कर्म हे दोन्ही वर्णांचे अंग असल्यामुळे वर्णाची पूर्णता दोन्हीमुळेच होते, पण प्राधान्य जन्मास आहे, म्हणून जन्मानेच ब्राह्मणादी वर्णाचा विभाग मानला पाहिजे. कारण या दोन्हीमध्ये जन्मानेच प्राधान्य आहे. जर माता पिता एकाच वर्णाचे असतील आणि कोणत्याही प्रकारे जन्मामध्ये संकरता आली नसेल तर स्वाभाविकपणे कर्मातही बहुतेक संकरता येत नाही. परंतु संग दोष, आहार दोष, दूषित शिक्षण इत्यादी कारणांनी कर्मांमध्ये काही उलटापालट झाली तरी जन्माने वर्ण मानल्यास वर्ण रक्षण होऊ शकते. तथापि कर्मशुद्धीची गरज कमी आहे असे नव्हे, कारण कर्म पूर्णपणे नष्ट झाल्यास वर्णाचे रक्षण या फारच कठीण होते. म्हणून जीवन निर्वाह व विवाहादी व्यवहारासाठी जन्माचे प्राधान्य आणि कल्याण प्राप्तीसाठी कर्माचे प्राधान्य मानले पाहिजे. कारण जातीने ब्राह्मण असूनही जर त्याचे कर्म ब्राह्मणोचित नसेल तर त्याचे कल्याण होणार नाही. आणि सामान्य धर्माप्रमाणे शमदमादींचे पालन करणारा व चांगले आचरण करणारा शूद्र जर ब्राह्मणोचित यज्ञादी कर्म करू लागला व त्याने आपली उपजीविका करू लागला तर तो पापाचा भागीदार बनतो. पुढचा प्रश्न, आजच्या काळात जर वर्णव्यवस्था नष्ट झालेली आहे तर जन्माने वर्ण न मानता मनुष्याच्या आचरणाप्रमाणेच त्यांचे वर्ण मानले तर काय हरकत आहे? आता हे सगळं वाचून मला असं वाटायला लागले की ही सगळी जी मतं आहेत ती जगदयालजी गोविंदका यांची वैयक्तिक मते आहेत. त्यांनी वैयक्तिकरित्या हे पुस्तक लिहिलेलं असल्यामुळे याच्याशी सगळ्यांनी सहमत असलंच पाहिजे असं नाही. माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की सनातन धर्मामध्ये जाती व्यवस्था कधीही नव्हती. जन्माच्या आधारावरती कधीही वर्ण निवडला जात नव्हता. कारण आपल्याकडे इतिहासामध्ये, पुराणांमध्ये खूप ठिकाणी असे उल्लेख आहेत. रामायणामध्ये, महाभारतामध्ये असे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत की क्षत्रियाच्या घरी जन्मलेला माणूस पुढे ब्राह्मण झाला, ब्राह्मणाच्या घरी जन्मलेला शूद्र झाला, असे अनेक उल्लेख आपल्याकडे सापडतात. त्यामुळं माझी अशी भावना आहे की सनातन धर्मामध्ये कधीही जाती व्यवस्था नव्हती. कर्माच्या आधारेच आपल्याकडे वर्ण ठरवले जायचे. असो, पुढे बघूयात ते काय म्हणतात. हा सुंदर प्रश्न आहे, याचं उत्तर जगदयालजी काय देतात ते बघूयात आपण याच्याशी असहमत सहजपणे होऊ शकता. प्रश्न असा आहे की आजच्या काळात जर वर्ण व्यवस्था नष्ट झालेली आहे तर जन्माने वर्ण न मानता मनुष्यांच्या आचरणाप्रमाणेच त्यांचे वर्ण मानले तर काय हरकत आहे? उत्तर, असे मानणे योग्य नव्हे. कारण एकतर वर्णव्यवस्थेत जरी काहीशी शिथिलता आली असली तरी ती नष्ट झालेली नाही. दुसरे म्हणजे जीवांचे कडून कर्मांचे फळ भोगवण्यासाठी ईश्वरच त्यांच्या पूर्वकर्माप्रमाणे त्यांना विविध वर्णात उत्पन्न करतो. ईश्वराचे हे विधान बदलण्याचा मनुष्यास अधिकार नाही. तिसरे कारण म्हणजे आचरण पाहून वर्णाची कल्पना करणे अशक्य आहे. एकाच माता पित्याकडून उत्पन्न झालेल्या बालकांच्या आचरणात मोठी भिन्नता दिसून येते.
तसेच एकच मनुष्य दिवसभर कधी ब्राह्मणासारखे तर कधी शूद्रासारखे कर्म करतो. ज्या परिस्थितीत वर्णाचा निर्णय कर्माच्या आधारावर कसा करता येईल? मग असे झाले असते नीच बनणे कोणाला आवडेल? खाणेपिणे व विवाह इत्यादींमध्ये अडचणी येतील आणि वर्ण व्यवस्थेच्या स्थितीमध्ये मोठी बाधा उत्पन्न होईल. म्हणून फक्त कर्माने वर्ण मानू नयेत. अर्थात मी पुन्हा एकदा उल्लेख करतो, हे जगदयालजी गोविंदकाजी यांचं वैयक्तिक मत आहे. कोणीही असा मत घेऊ नका. मी स्वतः या त्यांच्या मताशी असहमत आहे. वर्णव्यवस्था आपल्याकडे होती आणि ती कर्मांच्या आधारे होती. स्पष्टपणे भगवंतांनी म्हटलेलं आहे की मी कर्माप्रमाणे 4 वर्ण निर्माण केलेले आहेत. पूर्वजन्मांचा नक्की त्याच्यामध्ये सहभाग असेल, पण या जन्माचा सहभाग नाही असं कसं आपल्याला म्हणता येईल? त्यामुळे मी जगदयालजींच्या या मताशी सहमत नाही. तुम्ही तुमचा विचार तुमच्याप्रमाणे करू शकता. पुढचा प्रश्न घेऊया. 14व्या अध्यायात भगवंतांनी सत्वगुणात असलेल्या माणसांना किंवा सत्वगुणाच्या बुद्धीमध्ये मरणाऱ्यांना, देवलोकाची राजस स्वभावाच्या पुरुषांना किंवा रजोगुणाच्या वृद्धीमध्ये मरणाऱ्यांना मनुष्य योनीची व तमोगुणी स्वभावाच्या मनुष्यांना किंवा तमोगुणाच्या वृद्धीमध्ये मरणाऱ्यांना तिर्यक योनीची प्राप्ती होते असे म्हटले आहे. आणि येथे सत्व असणारे ब्राह्मण, रजप्रधान असलेले क्षत्रिय इत्यादी प्रकारे विभाग मानल्यामुळे त्या विधानास विरोध होत नाही काय? मोठा प्रश्न आहे. उत्तर बघूयात. वस्तुतः काही विरोध होत नाही. राजस स्वभावाच्या माणसांना व रजो गुणाची वृद्धी असताना मृत्यू पावणाऱ्यांना मनुष्य योनी प्राप्त होती हे खरे आहे. यातून मनुष्य योनीमध्ये रजोगुणाचे प्राधान्य असल्याचे सूचित होते. परंतु रजोगुणाचे प्राधान्य असणाऱ्या मनुष्य योनीतील सुद्धा सर्व माणसे समान गुणांची नसतात. गुणांच्या प्राधान्याप्रमाणे त्यांच्यात अवांतर भेद असतात. आणि जे सत्वगुण प्रधान असतात त्यांचा ब्राह्मण वर्णात, जे सत्व मिश्रित रजप्रधान असतात त्यांचा क्षत्रिय वर्णात, जे तमो मिश्रित रजप्रधान असतात त्यांचा वैश्य वर्णात, रजो मिश्रित तमः प्रधान असणाऱ्यांना शूद्र वर्णात आणि सत्व रज यांच्या विकासाने रहित अशा तमःप्रधान असलेल्यांना त्याहीपेक्षा हीन कोटीतील योनींमध्ये जन्म होतो. पुढचा प्रश्न. 9व्या अध्यायातील 10व्या श्लोकात भगवंतांनी आपली प्रकृती सर्व जगताची रचना करते असे म्हटले आहे आणि इथे तर स्वतःला सृष्टी रचणारा असे म्हटले आहे. यामध्ये जो विरोध दिसतो त्याचे समाधान काय? उत्तर. यात कोणताही विरोध नाही. 9व्या अध्यायातील श्लोकामध्येही फक्त प्रकृती जगताची रचना करणारी आहे असे म्हटलेले नाही, तर भगवंतांच्या अध्यक्षतेखालील प्रकृती जगताची रचना करते असे म्हटले आहे. कारण प्रकृती जड असल्यामुळे तिच्यामध्ये भगवंतांच्या साह्याशिवाय गुणकर्मांचा विभाग करण्याचे व सृष्टी रचना करण्याचे सामर्थ्य नाही. म्हणून गीतेमध्ये जेथे प्रकृतीला रचना करणारी असे म्हटले आहे तेथे असे समजावे की भगवंतांच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखालीच प्रकृती जगताची रचना करते. आणि जेथे भगवंतांना सृष्टी रचणारे असे म्हटले आहे तेथे भगवंत स्वतः रचना करीत नाहीत, तर आपल्या प्रकृतीकडूनच ते रचना करून घेतात असे समजावे. पुढचा प्रश्न. जगताची रचना इत्यादी कर्मांचा करता असतानाही तू मला अकर्ताच समज, भगवंतांच्या या म्हणण्याचा आशय काय? उत्तर. यातून भगवंतांच्या कर्मांची दिव्यता व्यक्त केलेली आहे. भगवंतांना कोणत्याही कर्मामध्ये रागद्वेष किंवा कर्तेपणा नसतो असे त्याचे तात्पर्य आहे. भगवंत नेहमीच त्या कर्मांपासून पूर्णपणे अलिप्त असतात. त्यांच्या सान्निध्यात राहून प्रकृतीच सर्व कर्मे करीत असते. त्यामुळे लोकव्यवहारामध्ये जरी भगवंत त्या कर्मांचे कर्ते मानले जात असले तरी भगवंत पूर्णपणे उदासीन असतात. कर्माशी त्यांचा काहीही संबंध नसतो. हाच भाव दाखवण्यासाठी भगवंतांनी असे म्हटले आहे. फलासक्ती व कर्तेपणा यांच्यापासून रहित होऊन कर्म करणारे ज्ञानी पुरुष सुद्धा कर्माचे कर्ते मानले जात नाहीत आणि त्या कर्मांच्या फलांशी त्यांचा संबंध नसतो. तर भगवंतांची कथा ती काय? त्यांची कर्मे तर पूर्णतः अलौकिकच असतात. आणि पुढचा श्लोक येतो 14वा, ज्याला संबंध त्यांनी दिलेला नाहीये कारण विषय कंटिन्यू होतो आहे. 14वा श्लोक. नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. अर्थ बघूयात. कर्माच्या फळांची मला स्पृहा नाही, त्यामुळे कर्मांचे मला बंधन होत नाही. अशा प्रकारे जो मला तत्वतः जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही. पहिला प्रश्न 14व्या श्लोकावरचा. कर्मामध्ये लिप्त होणे म्हणजे काय? तसेच कर्माच्या फलाविषयी मला स्पृहा नाही म्हणून कर्मे मला चिकटत नाहीत असे म्हणून भगवंतांना काय सांगायचे आहे? उत्तर. कर्म करणाऱ्या मनुष्यामध्ये ममता, आसक्ती, फलेच्छा आणि अहंकार या गोष्टी असल्यामुळे
त्याने केलेली कर्मे संस्कार रूपाने त्याच्या अंतःकरणात साठून राहतात आणि त्याप्रमाणे त्याला पुनर्जन्म आणि सुखदुःखांची प्राप्ती होते, म्हणजेच त्याने कर्मांनी लिप्त होणे होय. येथे भगवंत वरील कथनाने असे दाखवतात की कर्माचे फलरूप असलेल्या कोणत्याही भोगांविषयी मला जराही स्पृहा नसते, म्हणजे मला कोणत्याही वस्तूची कसलीच अपेक्षा नसते. माझ्याकडून जी काही कर्मे घडतात ती सर्व ममता, आसक्ती, फलेच्छा आणि कर्तेपण यांच्या विना केवळ लोकहितार्थ असतात. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नसतो, म्हणून माझी सर्व कर्मे दिव्य आहेत आणि ती मला लिप्त करीत नाहीत, म्हणजे बंधनात टाकत नाहीत, असे भगवंत म्हणतात. पुढचा प्रश्न, वरील प्रकारे भगवंतांना तत्वतः जाणणे म्हणजे काय आणि अशा प्रकारे जाणणारा मनुष्य कर्मांमुळे बद्ध का होत नाही? उत्तर, वरील वर्णनाप्रमाणे ज्यांना असे वाटते की विश्वरचनादी सर्व कर्मे करीत असताना भगवंत वस्तुतः अकर्तेच आहेत, त्या कर्मांचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही, त्यांच्या कर्मामध्ये विषमतेचा लवलेशही नाही, कर्मफलामध्ये त्यांचा किंचितही आसक्ती, ममता किंवा कामना नाही, म्हणून ती कर्मे त्यांना कर्मबंधनात टाकू शकत नाहीत, आणि असे जाणणे म्हणजे भगवंतांना तत्वतः जाणणे होय. अशा प्रकारे भगवंतांच्या कर्माचे रहस्य यथार्थपणे जाणून घेणाऱ्या महात्म्याची कर्मेही भगवंतांच्या प्रमाणेच ममता, आसक्ती, फलेच्छा आणि अहंकार यांच्या विना फक्त लोकसंग्रहासाठीच असतात, म्हणून असा महात्माही कर्मांनी बद्ध होत नाही. म्हणून ज्या मनुष्यांना कर्माबद्दल आणि त्यांच्या फलांबद्दल कामना, ममता, आसक्ती असते, त्या लोकांना वस्तुतः भगवंतांच्या कर्माची दिव्यता माहीत नसते असे समजावे. मगाशी बोललेल्या विषयावरती पुन्हा एकदा थोडंसं बोलतो. मला पुन्हा एकदा डोक्यात नवीन विचार आला की कर्माच्या आधारे वर्ण निवडला जाऊ शकतो किंवा जातो, हे जे माझं म्हणणं होतं आणि जगदयालजींशी मी असहमत आहे असं जे म्हणणं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की जन्माच्या आधारेच फक्त जन्माच्या आधारेच वर्ण विहित केला जातो असं त्यांचं जे म्हणणं होतं. त्याच्यामध्ये एक आपण असं समजू शकतो की या जन्मामध्ये मी जी कर्म करतो आहे त्याप्रमाणे माझा पुढच्या जन्मामधील वर्ण निश्चित होईल. अशा अर्थाने जर घेतलं तर जगदयालजींचं म्हणणं आपल्याला पटू शकेल असं मला वाटतं. असो, तुमचा तुम्ही विचार करा, तुम्ही स्वतंत्र विचार करण्यास स्वतंत्र आहात. पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. पुढच्या श्लोकाचा संबंध, अशा प्रकारे आपल्या कर्माची दिव्यता व त्यांचे तत्व जाणण्याचे महत्व सांगून आता मुमुक्षु पुरुषांची उदाहरणे देत त्याप्रमाणे निष्काम भावनेने कर्म करण्याची आज्ञा भगवंत अर्जुनाला पुढील श्लोकामध्ये देत आहेत. 15वा श्लोक, एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. अर्थ बघूयात. पूर्वीच्या मुमुक्षींनी सुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्मे केली आहेत, म्हणून तूही पूर्वजांप्रमाणे नेहमीच केली जाणारी कर्मेच कर. पहिला प्रश्न 15व्या श्लोकावरचा, मुमुक्षू कुणास म्हणतात आणि पूर्वीच्या काळातील मुमुक्षींचे उदाहरण देऊन या श्लोकात काय समजावून सांगितले आहे? उत्तर, जो मनुष्य मरणरूपी संसार बंधनातून मुक्त होऊन परमानंद स्वरूप असलेल्या परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ इच्छितो, जो सांसारिक भोगांना दुःखमय आणि क्षणभंगूर समजून त्यांपासून विरक्त झालेला आहे व ज्याला या लोकामधील किंवा परलोकातील भोगाची इच्छा उरलेली नाही, अशा माणसाला मुमुक्ष असे म्हणतात. बघा, आपल्याकडे काय भावना आहे किंवा काय विचार आहेत आणि मजहबमध्ये काय विचार असतात. मजहबमध्ये जन्नतची कन्सेप्ट असते आणि मेल्यानंतर जन्नतमध्ये जाऊन हुरे आणि शराब की नदिया वगैरे कन्सेप्ट आहेत. आपल्याकडे काय कन्सेप्ट आहे बघा, ज्याला या लोकातील किंवा परलोकातील भोगांची इच्छा उरलेली नाही, म्हणजे आपल्याला असं सांगण्यात येते किंवा आपल्याला असा उपदेश देण्यात येतोय की आपल्याला याही लोकी म्हणजे या जन्मामध्ये सुद्धा फलांची इच्छा करायची नाही किंवा भोगांची इच्छा करायची नाहीये आणि परलोकामध्ये म्हणजे इथून गेल्यानंतर सुद्धा आपल्याला कुठल्याही भोगांची इच्छा करायची नाहीये. हे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये अंतर आहे. असो, पुढे जाऊयात. अशा माणसाला मुमुक्षी असे म्हणतात. अर्जुन सुद्धा मुमुक्षू होता. तो कर्मबंधनांच्या भयाने स्वधर्मरूपी कर्तव्य कर्माचा त्याग करू इच्छित होता. म्हणून भगवंतांनी या श्लोकामध्ये पूर्वकालीन मुमुक्षींचे उदाहरण देऊन असे समजावून दिले आहे की फक्त कर्मे सोडून दिल्यानेच मनुष्य त्यांच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून पूर्वीच्या मुमुक्षूंनीही माझ्या कर्मांच्या दिव्यतेचे रहस्य समजून घेऊन माझ्याच प्रमाणे कर्माबद्दलची ममता, आसक्ती, फलेच्छा आणि अहंकार यांचा त्याग करून निष्काम भावनेने आपापल्या वर्णाश्रमाप्रमाणे कर्माचे आचरणच केलेले आहे. म्हणून तू सुद्धा या कर्मबंधनातून मुक्त होऊ इच्छित असशील तर तूही पूर्वीच्या मुमुक्षींप्रमाणे निष्काम भावनेने स्वधर्मरूपी कर्तव्य कर्माचे पालन करावेस, हेच योग्य होय. कर्तव्याचा त्याग करणे योग्य नव्हे. पुढच्या 16व्या श्लोकाचा संबंध,
अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला निष्काम भावनेने कर्म करण्याची आज्ञा दिली, परंतु कर्म व अकर्म यांचे तत्व समजल्याशिवाय मनुष्य निष्काम भावनेने कर्म करू शकत नाही. कर्म तत्व जाणणे फार कठीण आहे. ते व्यवस्थित समजावून देण्यासाठी भगवंत आता ममता, आसक्ती, फलेच्छा व अहंकार यांच्या विना केल्या जाणाऱ्या दिव्य कर्माचे तत्व आणि ती जाणण्याचे महत्व प्रकट करीत आहेत. आणि पुढे येतो 16वा श्लोक. किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. अर्थ बघूयात. कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याचा या बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्मांचे तत्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. पहिला प्रश्न 16व्या श्लोकावरचा. येथे कवयः हे पद कोणत्या पुरुषाचे वाचक आहे आणि ते कर्म अकर्म यांचा निर्णय करताना मोहित होतात याचा भावार्थ काय? तसेच या वाक्यात अपि या पदाचा वापर करण्याचा अभिप्राय कोणता? उत्तर. येथे कवयः हे पद शास्त्र जाणणाऱ्या बुद्धिमान पुरुषांचे वाचक आहे. शास्त्रांमध्ये भिन्न भिन्न प्रक्रियांनी कर्माचे तत्व समजावून दिले आहे. ते पाहून व ऐकूनही बुद्धीला अशा प्रकारे योग्य निर्णय घेता येत नाही की अमक्या भावनेने केलेली अमुक क्रिया किंवा तिचा त्याग हे कर्म आहे की अमक्या भावनेने केलेली क्रिया किंवा तिचा त्याग हे अकर्म आहे. हेच त्यांनी कर्म अकर्म याचा निर्णय करताना मोहित होणे होय. या वाक्यात अपि या पदाचा वापर करून असे दर्शवले आहे की जर मोठे मोठे बुद्धिमान सुद्धा याविषयी भ्रमित होतात, अर्जुनासारखे बुद्धिमान सुद्धा याविषयी भ्रमित होतात, ते योग्य निर्णय करू शकत नाहीत, तर मग माझ्यासारख्या सामान्य माणसांचे ते काय? म्हणून कर्माचे रहस्य मोठे दुर्विज्ञेय आहे. पुढचा प्रश्न. येथे ज्या कर्मतत्वाचे वर्णन करण्याची भगवंतांनी प्रतिज्ञा केली आहे त्याचे वर्णन या अध्यायात कोठे केलेले आहे? ते तत्वतः जाणणे म्हणजे काय आणि ते जाणल्यावर कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते? सुंदर प्रश्न आहे. उत्तर. वरील कर्मतत्वाचे वर्णन या अध्यायातील 18व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत केले गेले आहे. त्या वर्णनावरून कोणत्या भावनेने केलेले कोणते कर्म किंवा त्या कर्माचा त्याग मनुष्याच्या पूर्वजन्मरूप बंधनाचा कारण बनतो व कोणत्या भावनेने केलेले कर्म किंवा कर्माचा त्याग मनुष्याच्या पूर्वजन्मरूपी बंधनाचे कारण न बनता मुक्तीचे कारण बनतो, ही गोष्ट व्यवस्थितपणे समजून येते. हे समजणे म्हणजेच कर्माला तत्वतः जाणणे होय. हे तत्व जाणणाऱ्या मनुष्याकडून कोणतेही असे कर्म केले जात नाही किंवा कर्माचा त्याग केला जात नाही की जे बंधनाचे कोणतेही कारण घडेल. त्याची सर्वच कर्तव्य कर्मे ममता, आसक्ती, फलेच्छा आणि अहंकार यांच्या विना फक्त भगवंतासाठी किंवा लोकसंग्रहासाठीच असतात. अशा प्रकारे वरील कर्मतत्व जाणून मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. आणि पुढचा 17वा श्लोक येतो. 17व्या श्लोकाचा संबंध. येथे साहजिकच एखाद्याला वाटेल की शास्त्रविहित व करण्यास योग्य कर्मांचे नाव कर्म असे आहे आणि क्रियांचा स्वरूपतः त्याग करणे म्हणजे अकर्म होय. तेव्हा त्यात मोहित होण्यासारखे काय आहे आणि त्यात जाणण्याजोगे तरी काय? परंतु एवढे जाणण्यानेच कर्म अकर्माचा वस्तुतः निर्णय होत नाही. कर्माचे रहस्य व्यवस्थितपणे समजावून घेण्याची गरज आहे. हा आशय स्पष्ट करण्यासाठी भगवंत पुढे 17व्या श्लोकात म्हणतात. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. अर्थ बघूया. कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. पहिला प्रश्न 17व्या श्लोकावरचा. कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर. याद्वारा भगवंतांनी असे दाखवले आहे की सामान्य माणसाला एवढेच माहीत असते की शास्त्रविहित कर्तव्य कर्माचे नाव कर्म होय, परंतु एवढेच माहीत असूनही कर्माचे स्वरूप जाणून घेता येत नाही, कारण माणसाच्या आचरणांमध्ये भावनेचा भेद असल्यास कर्माच्या स्वरूपामध्ये फरक पडतो. म्हणून कोणत्या भावनेने कोणत्या प्रकारे केलेल्या क्रियेचे नाव कर्म आहे व कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या मनुष्याने कोणते शास्त्रविहित कर्म कशा प्रकारे केले पाहिजे या गोष्टी शास्त्र जाणणारे तत्वज्ञ महापुरुषच व्यवस्थितपणे जाणतात. म्हणून आपल्या अधिकाराप्रमाणे वर्णाश्रमोचित कर्तव्य कर्मे आचरणात आणण्यासाठी तत्ववेत्या महापुरुषांकडून ती कर्मे जाणून घेतली पाहिजेत आणि त्यांच्या प्रेरणेप्रमाणे व आज्ञेप्रमाणे कर्माचे आचरण केले पाहिजे. पुढचा प्रश्न. अकर्माचे स्वरूपही जाणून घेतले पाहिजे या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर. यातून भगवंतांनी अशी भावना दाखवली आहे की सामान्यतः
मनुष्य असेच समजतो की मन, वाणी आणि शरीर यांच्याद्वारा केल्या जाणाऱ्या क्रियांचा स्वरूपतः त्याग करणे म्हणजेच अकर्म, म्हणजे कर्मांनी रहित होणे होय. परंतु एवढे समजून घेतल्याने अकर्माचे खरे स्वरूप जाणता येत नाही. कारण मनोवृत्तीच्या भेदामुळे अशा प्रकारचे अकर्म सुद्धा कर्म किंवा विकर्म यांच्या स्वरूपात बदलत असते आणि ज्याला लोक कर्म समजतात तेही अकर्म किंवा विकर्म ठरते. म्हणून कोणत्या भावनेने कोणत्या प्रकारची केलेली कोणती क्रिया किंवा त्याच्या त्यागाचे नाव अकर्म आहे, कोणत्या परिस्थितीत कोणत्या मनुष्याने कोणत्या प्रकारे आचरण केले पाहिजे, या सर्व गोष्टी तत्वज्ञानी महापुरुषच व्यवस्थितपणे जाणू शकतो. म्हणून कर्मबंधनातून मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्या लोकांनी तत्वज्ञानी महापुरुषांकडूनच या अकर्माचे स्वरूप व्यवस्थितपणे समजावून घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे साधन केले पाहिजे. पुढचा प्रश्न, विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, असे म्हणून भगवंतांनी हा भावार्थ प्रकट केला आहे की सामान्यतः असत्य, कपट, चोरी, व्यभिचार, हिंसा इत्यादी पापकर्मांचे नावच विकर्म होय. हे सर्व विहित आहे, परंतु इतके जाणून घेतल्याने विकर्माचे स्वरूप पूर्णपणे समजून येत नाही. कारण शास्त्राचे रहस्य न जाणणारे अज्ञानी लोक पुण्यालाही पाप मानतात व पापालाही पुण्य मानतात. वर्ण, आश्रम व अधिकार यांच्या भेदाने जे कर्म एखाद्या माणसाला विहित असल्यामुळे कर्तव्य कर्म असते तेच दुसऱ्या माणसाला निषिद्ध असल्याने पाप विकर्म ठरते. उदाहरणार्थ, क्षत्रियांनी देशाच्या शत्रूला मारणे हे त्याच्यासाठी कर्तव्य असते, पण डॉक्टरनी एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करणे, त्याला कापणे हे त्याचं कर्तव्य कर्म असतं. म्हणून मी एखाद्याला कापणे किंवा एखाद्याला मारणे हे विकर्म होणार आहे, असं उदाहरण ते आपल्याला देतात किंवा समजावून सांगतायत. पुढे त्यांनी उदाहरणच दिले. उदाहरणार्थ, सर्व वर्णांची सेवा करून जीवन निर्वाह करणे हे शूद्रासाठी विहित कर्म आहे, परंतु तेच कर्म ब्राह्मणाला निषिद्ध कर्म आहे. दान घेऊन, वेद पठण करून आणि यज्ञ करून उपजीविका चालवणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य कर्म आहे, परंतु दुसऱ्या वर्णांच्यासाठी ते पाप होय. गृहस्थासाठी न्यायोपार्जित द्रव्याचा संग्रह करणे व ऋतुकालात स्वपत्नी गमन करणे हा धर्म आहे, परंतु संन्याशाने कांचन व कामिनी यांना पाहणे व स्पर्श करणे हेही पाप आहे. म्हणून असत्य, कपट, चोरी, व्यभिचार किंवा हिंसा इत्यादी जे सर्वांच्यासाठी निषिद्ध आहे, तसेच अधिकार भेदाने जे भिन्न भिन्न माणसांच्यासाठी निषिद्ध आहे, त्या सर्वांचा त्याग करण्यासाठी विकर्माचे स्वरूप व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. त्याचे स्वरूपही तत्ववेत्ता महापुरुषच व्यवस्थितपणे सांगू शकतो. पुढचा प्रश्न, कर्माची गती गहन आहे या म्हणण्याचा काय आशय आहे? तसेच ही या अव्ययाचा येथे प्रयोग आहे त्याचा काय आशय आहे? उत्तर, हे अव्यय येथे हेतुवाचक आहे. त्याचा वापर करून वरील वाक्याने भगवंतांनी असे दाखवले आहे की कर्माचे तत्व मोठे गहन आहे. कर्म काय आहे, अकर्म काय आहे, विकर्म काय आहे, या सर्व प्रश्नांचा निर्णय प्रत्येक मनुष्य करू शकत नाही. जे विद्या व बुद्धीच्या दृष्टीने पंडित व बुद्धिमान असतात तेही कधी कधी हा निर्णय करण्यास असमर्थ ठरतात. म्हणून कर्माचे तत्व व्यवस्थितपणे जाणणाऱ्या महापुरुषांकडूनच त्याचे रहस्य जाणून घेतले पाहिजे. आपल्या व्हिडिओचे रेकॉर्डिंगची वेळ संपलेली आहे, त्यामुळे इथे 23व्या भागाच्या इतिश्रीकडे आपण आता इथून जाऊयात. पुढच्या 24व्या भागामध्ये आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 ज्ञानकर्म संन्यास योगाच्या 18व्या श्लोकापासून आरंभ करूयात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आपल्या संयमाचं खूप सारं कौतुक. आपल्याला विनंती आहे, सुरुवातीला जी केली होती तीच पुन्हा एकदा करतो की यापूर्वीचे 22 भाग जर आपण बघितले नसतील तर कृपया आपल्या चॅनलच्या नावाला क्लिक करा. आतमध्ये गेल्यानंतर प्लेलिस्ट नावाचं बटन असेल, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथे आपली भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टला क्लिक करून आपण यापूर्वीचे सर्व भाग बघू शकता आणि इथून पुढे येणारे सुद्धा भाग त्याच प्लेलिस्टमध्ये ऍड होत जाणार आहेत, त्यामुळे त्या प्लेलिस्टचा आपल्याला खूप सारा उपयोग होईल. याबरोबरच आपले भगवद्गीतेचे 2 अन्य उपक्रम पण चालू आहेत. एक भगवद्गीता श्लोक पठण, त्याच्यासाठी एक प्लेलिस्ट आहे. त्या श्लोक पठणामध्ये आपण फक्त भगवद्गीतेचे श्लोकांचं पठण करतोय, त्याच्यामध्ये अर्थ, भावार्थ किंवा प्रश्न उत्तर काहीही नाही. तो एक आपला उपक्रम आहे. आणि अन्य एक उपक्रम आहे, आपण जो मराठीत करतो आहोत तोच उपक्रम आपण हिंदीमध्ये सुद्धा करतो आहोत. हिंदी पुस्तकाचं वाचन आपण करतो आहोत. तर त्याही प्लेलिस्टचा आपण लाभ घ्यावा ही आपल्याला विनंती आहे. आपली नेहमीची नित्याची विनंती की हा व्हिडिओ, हा प्रयत्न, हे भगवद्गीतेचं ज्ञान, हा उपक्रम, हे पुस्तक जर आपल्याला आवडलं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. आपली कॉमेंट अत्यंत महत्वाची आहे, कारण आपले जेवढे लाईक्स आणि कॉमेंट्स येतील तेवढे हे भगवद्गीतेचे ज्ञान, वेदांचे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे कॉमेंट अवश्य करा.
आपल्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलची नोटिफिकेशन अजून जर आपण ऑन करून ठेवली नसतील तर कृपया नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे पुढे येणाऱ्या विविध विषयांवरील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला ऑटोमॅटिकली मिळत राहतील। चला तर मग भेटूयात पुढच्या 24व्या भागामध्ये, जिथे आपण 18व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी। धन्यवाद।